तोंडात टाका आणि सहज विरघळतील असे हे रवा लाडू, जे की बनवायला सोपे आहेत. घरीच असलेल्या साहित्यापासून बनवूया, अचूक प्रमाणात बनवूया आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवूया. तर इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा जो आहे थोडासा बारीक घेतलेला आहे, बारीक याचा. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली, 3 वेलची घेतली आणि पाऊण वाटी जो आहे साजूक तूप घेतलेला आहे. ते तूप जे आहे नॉर्मल घेतलेलं आहे, मेल्ट वगैरे नाही केलेलं. त्यानंतर कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 3 चमचे साजूक तूप घातलं आणि जो 2 वाटी रवा घेतलेला होता तो घातला. एकदम लो फ्लेमवर जे आहे 8 ते 10 मिनिटं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. फक्त रव्यातला जो कच्चापणा आहे तो काढून घ्यायचा. यापेक्षा जास्त आपल्याला रवाचा कलर वगैरे बदलायचा नाहीये, रंग बदलेल इतका रवा अजिबात भाजायचा नाहीये. पांढरा शुभ्र रवा ठेवायचा आहे, पण त्यातला कच्चापणा सुद्धा काढायचा आहे. तर त्यासाठी लो फ्लेमवर 10 ते 15 मिनिटं भाजल्यावर आपली जी साखर होती ती मिक्सरमध्ये फिरवून घेतली आणि त्याची पिठी साखर करून जी आहे भाजलेल्या रव्यामध्ये घालून घेतली. परत एकत्र करून घेऊया छान असं एकसंध. गॅसची फ्लेम लो ठेवूया, म्हणजे साखर जी आहे रव्यामध्ये छान पद्धतीने मिक्स होईल. आता एकदम सोप्या पद्धतीने लाडू कसे बनवायचे त्यासाठी आपण एक ट्रिक करणार आहोत. तर ट्रिक करण्यासाठी आता याला मी छान असे एकत्र करून घेतलेलं आहे आणि एकजीव करून घेतलेला आहे. आता याला झाकण देऊन जे आहे 8 ते 10 मिनिटं आपण ह्याला मुरण्यासाठी ठेवूया. हलकं थंड झालेलं दिसलं की कढई वगैरे थोडीशी थंड, मग झाकण द्या, नाहीतर काय होतं रवा खालून करपेल. हे बघा 10 मिनिटं झाल्यावर साखर आणि रवा छान प्रकारे मुरलं होतं, एकत्र झालेलं होतं आणि ते जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ते अधूनमधून 1-1, 2-2 चमचे करत मी यामध्ये घातलेलं होतं. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या त्रिकोणी बटनावर सुद्धा क्लिक करा. आता एक सोपी ट्रिक म्हणजे काय, ते इथे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे, त्यामध्ये आपलं जे लाडूचं सारण आहे ते घातलं आणि 2 ते 3 वेळेस मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे 1-2 वेळेस भुरकन फिरवून बंद, भुरकन फिरवून असं चालू बंद करत जे आहे फिरवून घेतलं. आणि हे बघा अशा पद्धतीचे मस्त असं आपलं सारण तयार झालं. एका हाताने लाडू बांधता येईल इतके सोपे लाडू, आणि या एका लाडूमध्ये 3 प्रकारचे फ्लेवर मिळतील, म्हणजेच की रवा लाडू, त्यानंतर मावा पेढा आणि मावा लाडू असे सुद्धा. तर हे बघा मस्त असे सगळे आपले लाडू तयार झालेले आहे. तर यामध्ये जे आहे 12 ते 13 लाडू सहज झालेले आहे. अचूक प्रमाणात सांगितले आहे. सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी, सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणी बटनावर नक्की क्लिक करा. रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू